नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जे आहे राम मंदिर सोहळ्याचे जे अनावरण आहे याबाबत अनेक ठिकाणी चर्चा होताना आपल्याला दिसत आहे। अशा असताना अनेक न्यूज चॅनल असतील, सोशल मीडिया असतील, सर्वच ठिकाणी या गोष्टीची चर्चा होताना आपल्याला दिसत आहे। भाजपकडे देखील या बाबतीत मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे प्रचार प्रसार देखील केला जात आहे। अशा असताना आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राम मंदिर सोहळ्यासाठी जे आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते असणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना देखील निमंत्रण देण्यात आलेले आहे। श्री राम जन्मभूमी ट्रस्ट हे निमंत्रण जे आहे प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलेलं आहे। हे जे निमंत्रण मिळाले यावरती बोलत असताना बाळासाहेब आंबेडकर यांना जे निमंत्रण मिळालेलं आहे याला जे आहे त्यांनी आभार मानले आहे। त्यांनी राम जन्मभूमी ट्रस्टचे जे आभार व्यक्त केले आहे। परंतु त्याचसोबत जे आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या नेहमीच्या बेधडक अंदाजामध्ये त्या ठिकाणी येण्यासाठी नकार दिलेला आहे। तर नेमकं बाळासाहेब आंबेडकर यांनी राम जन्मभूमीचे राम मंदिर सोहळ्याचे जे अनावरण आहे या ठिकाणी जाण्यास नकार का दिलाय ते काय म्हणालेत आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा आणि त्याचसोबत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जे सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला जाणून घेऊया नेमकं काय घडलंय, संपूर्ण प्रकरण काय आहे। अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणासाठी जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना जे राम जन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण मिळाले आहे। प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण आल्यानंतर ट्रस्टच्या निमंत्रणावरती जे आहे आभार व्यक्त केले आहे सोहळ्यास उपस्थित राहण्यास, परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे। त्यांनी सोहळ्यास उपस्थित न राहण्याचे कारण सुद्धा सांगितले आहे। तर नेमकं बाळासाहेब आंबेडकर हे म्हणालेत की निमंत्रण आल्यानंतर त्यांनी जे ट्रस्टचे जे महासचिव आहे चंपतराय यांना पत्र पाठवत नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी सांगितले की या घटनेचा जो हे जे राम मंदिर सोहळ्याचे जे अनावरण आहे याचा उपयोग जे आपल्या राजकीय फायद्यासाठी RSS करून घेत आहे, अशा प्रकारचं वक्तव्य जे बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या विधानाची मोठ्या प्रमाणात सर्वच ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे। त्याबाबत जे आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे एक परिपत्रक देखील काढलेले आहे। त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरनं जे ऑफिशियल फेसबुक पेज आहे त्याच्यावरती आमंत्रण टाकलेलं आहे। या स्क्रीनवरती तुम्ही ते पाहू शकता की जे त्यांनी जे नाराजी व्यक्त करत त्यांनी जे परिपत्रक काढलेले आहे ते अशा प्रकारे त्यांनी जे आहे समोर ठेवलेलं आहे। तर बाळासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणाले त्या परिपत्रकात हे आपण जाणून घेऊया। अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या अभिषेकासाठी जे आहे बाळासाहेब आंबेडकर यांना बोलविण्यात आलेलं आहे। त्याबाबत ज्या बोलवलेल्या या कार्यक्रमासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी जे आभार व्यक्त केले आहे, परंतु त्यासोबत मी या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही। त्याच कारण म्हणजे भाजप आणि RSS यांनी कार्यक्रम हायजॅक केला आहे। धार्मिक सोहळा हा निवडणुकीच्या फायद्यासाठी किंवा राजकीय प्रचारासाठी बनला आहे। ते पुढे म्हणाले की माझे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता, राजकीय पक्षांनी धर्म पंथ यांना देशाच्या वर जर ठेवलं तर आमचं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि यावेळी कदाचित आम्ही ते कायमचे गमावून बसू अशी भीती जी आहे त्यांनी व्यक्त केली आहे। आणि त्यासोबत त्यांनी या ठिकाणी असणारा धर्म आणि पंथाला देशापेक्षा वरचे स्थान देणाऱ्या भाजप RSSने आपल्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे असं म्हणत जे बाळासाहेब आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांच्या या गोष्टीचं किंवा त्यांनी या परिपत्रक जे काढलं आहे भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।